हरिओम टेबल वाढवा टेबल. हरिओम. हरिओम. आता आवाज वाढवा. हरिओम. बस. ओम गणपतये नमः. ओम विष्णवे नमः. या कुंदेन्दु तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरमण्डितकरा श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्कर प्रभृतिभिः दैवी सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापः. अनन्तकोटि ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. गण गण गणात भोते. एकदा प्रेमाने म्हणा जय गजानन. आनंदाने म्हणा. महाराजांच्या चरणी म्हणा. विशाखाच्या घरी म्हणा. पहाटे पहाटे म्हणा. चेहरा हसरा करून म्हणा. जोऱ्याने म्हणा जय गजानन. आता असे हसत राहा बरं शेवटपर्यंत. उदास राहणं म्हणजे स्वतःची तब्येत खराब करून घेणं आणि घरच्या लोकांना त्रास देणं आहे. त्याच्यापेक्षा हसत जर राहिलं तरी डोकंही शांत राहते, या नसा ताणल्या जात नाही आणि आपल्याला स्वतःला छान वाटते. ही एक हसणं म्हणजे ही एक थेरपीच आहे. डॉक्टर लोकांना विचारा, ते सुद्धा तुम्हाला तेच सांगतील. त्यामुळे आनंदात राहा. आणि मला एक सांगा की आपल्याला महाराजांवर विश्वास आहे म्हणून तुम्ही पहाटे पहाटे उठून आले ब्रह्ममुहूर्तावर. महाराजांवर विश्वास आहे मग टेन्शन कशाला घेता. आहे ना ते बसलेले. चिंता करणं म्हणजे याचा अर्थ हा होतो की आपल्याला महाराजावर भरोसा नाही, विश्वास नाही. चिंता सोडून द्या, टेन्शन घेणं सोडून द्या आणि सर्व काही यांच्यावर सोपवून द्या. तू जे करतील ते महाराज आम्हाला कबूल आहे. जसं ठेवशील तसं कबूल आहे. झोपडीमध्ये ठेव, महालामध्ये ठेव, साध्या घरामध्ये ठेव, पैसा असू दे, एफडीआर नसू दे, लॉकर नसू दे, काही असू दे, फक्त मला तू पाहिजे गजानना. बोला जय गजानन. बस त्यांची कृपा झाली तर मग कोणत्याच गोष्टीची कमी राहत नाही. पैसा असणं, एफडीआर असणं, लॉकर मध्ये खूप दागिनं असणं ही श्रीमंती नाही. श्रीमंती कशाला म्हणतात? स्वभाव चांगलं राहणं, कोणाची चुगली निंदा न करणं. कठीण आहे ते खूप, नाही? चुगली निंदा न करणं, खोटं न बोलणं, सत्याला धरून ठेवणं आणि प्रत्येक क्षणाला एकच मी सांगतो ते लक्षात ठेवा. प्रत्येक क्षणाला या जिभेवर कोणता जप ठेवणं? गण गण गणात होते. मग माझ्यासोबत म्हणा 1 मिनिट फक्त. गण गण गणात होते, गण गण गणात होते. गण गण गणात होते, गण गण गणात होते. गण गण गणात, गण गण गणात, गण गण गणात होते. गण गण गणात, गण गण गणात, गण गण गणात होते. गण गण गणात होते, गण गण गणात होते. गण गण गणात होते, गण गण गणात होते.
पंचाक्षरी मंत्राचा 1 मिनिट संकीर्तन करूया. पंचाक्षरी मंत्र भोले बाबाचा, महादेवजीचा, शिवशंकरांचा, जे कैलाश पर्वतावर विराजमान आहे. तुम्हाला मी जे बोलू त्यावर विश्वास बसणार नाही. हिमालय पर्वतावर कितीतरी उंच उंच पहाड आहे. एव्हरेस्ट शिखर, जिथं जगातले किती लोक चालले गेले वर, त्याच्यापेक्षा खाली कैलाश पर्वत आहे. परंतु आजपर्यंत कैलाश पर्वताच्या टोकापर्यंत कोणीच जाऊ शकला नाही. बोला हर हर. कोणीच जाऊ शकला नाही. पुष्कळ जणांनी प्रयत्न केला, कोणाचा श्वास घेता येत नाही, कोणी मरून गेले, कोणाला ताप आला, कोणी तिथून पडून गेले. आता कोणीच हिम्मत करत नाही. वहां मेरे भोले बाबा के पास जाना कोई आसान नहीं है, क्योंकि वो वहां पर बैठे हैं और क्या कह रहे हैं? ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय. बोलो भोले शंकर बाबा की. हा मंत्र मी जो आता म्हणणार आहे, महामृत्युंजय मंत्र, हा सर्वांना यायला पाहिजे. पाठ करून घ्या. पाठ नसेल तर आजकाल मोबाईल आहे, गुगल आहे, तिथून तो शोधा आणि याला पाठ करा. कारण हा मंत्र आपलं आयुष्य वाढवतो, अकाल मृत्यू येऊ देत नाही. ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम उर्वारुकमिव बंधनात् मृत्योर्मुक्षीयमामृतात्. ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम उर्वारुकमिव बंधनात् मृत्योर्मुक्षीयमामृतात्. गाडी चालवताना, टू व्हीलर चालवताना, प्रवास करताना, बसमध्ये बसताना, ट्रेन मध्ये बसताना हा मंत्र म्हणायला पाहिजे. खूप आवश्यक आहे. पाठ करून घ्या. खूप सोपं आहे, बिलकुल कठीण नाही. आता आपण आपल्या मुख्य प्रवचनाला सुरुवात करूया. एकदा महाराज शेगाव मध्ये असताना अस्थिर झाले आणि म्हणायला लागले की आता मी इथे राहणार नाही, मी जातो आता. अरे सर्व घाबरून गेले. बंकटलाल, बाळा भाऊ, सर्वच्या सर्व. काय झालं महाराज, काय झालं महाराज? मी इथं राहणार नाही, मला आता कुठंच राहायचं नाही. अरे माझा जो कृष्णा पाटील होता, तो माझ्यासाठी चिकन सुपारी घेऊन येत होता, तो गेला. आता त्याचा मुलगा राम आणेल आणि राम मोठा झाल्यावर माझी चाकरी कोण करेल? मला इथं राहायचं नाही, मी चाललो. अरे महाराज थांबा थांबा थांबा, काय कारण आहे? अरे तुमच्या शेगावमध्ये दुफाळी आहे, तिकडे देशमुख, इकडे पाटील, 36चा आकडा आहे, मला इथं नाही राहायचं. मग कुठे राहाल महाराज? मला त्या जागी राहायचं जिथं सरकारची जागा आहे. त्याच ब्रिटिश सरकार होतं, मला तिथं राहायचं आहे. सर्वजण आश्चर्य करायला लागले. असं कसं ब्रिटिश सरकार जागा देईल? 1 एकर जागा कशी देईल? आत्ताच आपण त्याच्या गुलामीमध्ये आहोत, कशी देईल ते? महाराजांनी म्हटलं, आता बघा महाराजांची वाणी कशी खरी असते, सत्य असते. महाराजांच्या मुखातून निघालं, अरे हरी पाटलाला सोबत घ्या, त्याच्या हाती यश येईल आणि तुमचं काम होऊन जाईल, जा निघा पटकन. आणि हरी पाटलांना सोबत घेतलं. हरी पाटलांनी अर्ज लिहिला. त्या करी साहेब म्हणून होते, ही गोष्ट 1906 ची. करी साहेब म्हणून होते, त्यांना अर्ज देण्यात आला. त्यांनी म्हटलं तुम्ही जागा व्यवस्थित करा, त्यानंतर मी तुम्हाला जागा द्यायला लावतो, सरकारला विनंती करतो, जागा व्यवस्थित करा. 1 एकर जागा व्यवस्थित करण्यात आली आणि नंतर तो ठराव सरकारने पास केला. बोला जय गजानन. महाराजांच्या मुखातून वाणी निघाली, ते होणारच होतं, कोणत्याही परिस्थितीत होणार होतं. आणि आता ती जी जागा मी जे सांगत आहे, तिथं सर तुम्ही दर्शन घेता. एकदा हरी पाटील महाराजांसोबत जात होते, त्या जागेवरून जाताना महाराज असेच लहरीमध्ये होते. त्यांनी म्हणाले, अरे हरी इथं राहीन रे, मी इथं राहीन. पाटील समजला. त्यांनी महाराज गेल्यानंतर त्याच जागी काळा दगड रोवला, तिथं ठेवून दिला आणि तिथंच आज महाराजांची समाधी आहे आणि आपण तिथं दर्शन घेतो. त्यावेळेस हरी पाटलांनी म्हटलं, महाराज ही जागा आहे का? किती खराब आणि घाणेरडी जागा आहे. इथं गाढव भुंकी जागा म्हणतात याला. इथं घाडव भुंकतात, किती अस्वच्छ जागा आहे. तर महाराजांनी त्यावेळी जे म्हटलं होतं ती गोष्ट आज सत्य झालेली आहे. महाराजांनी म्हटलं होतं, अरे हरी याच जागेवर हत्ती झुलतिरले आणि मुंग्या येतील. आज बघा
त्याच जागेवर हत्ती झुलत आहे आणि मुंग्यासारखे माणसं येत आहे. आपण तिथं जात आहोत. बोला जय गजानन. ही आपल्या महाराजांची प्रचिती आहे. समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की. प्रवचन संपलं नाही, अर्ध झालं. श्रावण महिना सुरू आहे. श्रावण मास सुरू आहे. बेल्वपत्र. आपण बिल्वपत्रच शिवलिंगावर का अर्पण करतो? कारण बिल्वपत्राचा स्वभाव आहे थंड राहणं. तुम्ही बेलाचा मुरब्बा घेता ना, पोट थंड राहण्यासाठी. त्याचा स्वभाव थंड राहणं. आणि ज्यावेळेस देवाने विष ग्रहण केलं होतं, इथं कंठ निळा झाला होता, त्यांना नाव पडलं होतं नीलकंठ. बोलो नीलकंठ भगवान की. नाव पडलं होतं नीलकंठ आणि संपूर्ण शरीर भोले बाबाचं जळायला लागलं होतं. त्यावेळेस दोन गोष्टी करण्यात आल्या. गंगाजल देवाला अर्पण करण्यात आलं. जे तुम्ही जे अर्पण करता ते बोरिंगचं पाणी राहू द्या का नळाचं पाणी राहू द्या, ते गंगाजलच आहे. ते गंगाजल अर्पण केलं आणि बिल्वपत्र त्यावेळेस डोक्यावर ठेवलं. एकदम आपले महादेवजी शांत झाले, भोले बाबा शांत झाले. म्हणून आपण बिल्वपत्र 3 पानाचं असू द्या, 5 पानाचं असू द्या, 7 पानाचं असू द्या, ते आपण धारण करतो. बिल्वपत्र धारण करायच्या आधी त्याला स्वच्छ पाण्याने धुवून टाका आणि मनापासून श्री शिवाय नमस्तुभ्यम म्हणा की ओम नमः शिवाय म्हणा, ते अर्पण करायचं. जेव्हा आपण ओम नमः शिवायचा जाप करतो, माळ हातामध्ये घेतलो, तर पहिला मणी जो आहे तो ओम नमः शिवाय म्हटल्यानंतर बाकीचे 107 मणी फक्त नमः शिवाय म्हटलं तरी चालते, काही दोष लागत नाही. परंतु तिथं आमचे भोले बाबा, आपले भोले बाबा निवास करतात. अगदी थोडक्यात कथा सांगतो बघा, अगदी थोडक्यात. कारण शिव महापुराणमध्ये कोटी रुद्र संहितामध्ये 6वं ज्योतिर्लिंग जे आलेलं आहे भीमशंकर, ती कथा आपण जाणून घेऊया. बोला हर हर. एक कर्कट नावाचा राक्षस होता, असुर. त्याच्या पत्नीचं नाव होतं पुष्कसी. हे दोघं नवरा बायको आनंदाने राहत होते. त्यांना एक मुलगी झाली. तिचं नाव ठेवण्यात आलं कर्कटी. आणि ती मुली लवकर मोठ्या होतात पाहता पाहता. ते आई बाबा घाबरून जातात, अरे आता तर एवढीशी होती, माझ्या कडेवर होती, आता इतकी मोठी झाली, लग्नाची काळजी लागून जाते. मुलं लवकर मोठे होत नाही आणि लग्न झाल्यावर तर मग विचारूच नका. खरी परीक्षा तिथंच आहे राजश्री, खरी परीक्षा तिथंच आहे. पहिले तर आई आई खूप चालते, पदर पकडल्या जाते, आई कुठे आहे, आई कुठे आहे, घरामध्ये घुसल्याबरोबर. आणि जो मुलगा लग्नानंतरही आई आई बाबा बाबा करत राहतो, तो खरा सुपुत्र. बोला जय गजानन. आणि आज ते होत नाही असं नाही, बिलकुल मी मान्य करत नाही. पुष्कळ प्रवचनामध्ये तुम्ही ऐकलं असेल. परंतु या कलियुगामध्ये आजही असे मुलं आहे, आजही जे लग्नानंतर सुद्धा किती मोठे होऊ द्या त्यांना, ते आजही आईशिवाय त्यांचं बिलकुल जमत नाही. बोला जय गजानन. आताही या वयामध्ये. आणि ते कशामुळे होत आहे? असे कार्यक्रम होत आहे म्हणून ते सर्व शक्य आहे. इथूनच सर्व त्यांना शिकायला मिळते आणि मुलांना ते संस्कार येतात, आई बाबांचे संस्कार येतात. कर्कट आणि पुष्कसी यांना एक मुलगी झाली. तिचं नाव होतं कर्कटी. आणि ती मोठी झाल्यानंतर, लग्नालायक झाल्यानंतर तिचं लग्न करण्यात आलं विराध राक्षसासोबत. आता राक्षसी आहे तर राक्षसासोबतच लग्न होईल. विराध या राक्षसासोबत तिचं लग्न झालं. दोघंही आनंदाने सर्व जीवन व्यतीत होत होतं. हा मी जे तुम्हाला सांगत आहे, हा आहे त्रेतायुग. या त्रेतायुगामध्ये विष्णू भगवंतांनी प्रभू श्री रामचंद्रजीच्या रूपाने अवतार घेतला होता. याला म्हणतात पूर्ण अवतार. 2च पूर्ण अवतार 24 अवतारापैकी विष्णू भगवंताच्या, प्रभू श्री राम आणि भगवान श्रीकृष्ण. बोला जय श्रीराम. प्रभू श्री रामचंद्रजींनी अवतार घेतला. लक्ष्मणजी त्याच्या सोबत आहे. सीतेचं हरण झालेलं आहे. सीता मातेला शोधण्याकरिता प्रभू श्री रामचंद्रजी निघालेले आहे. हा विराध राक्षस रस्त्यामध्ये मिळाला आणि आपल्या देवासोबत युद्ध करायला लागला. प्रभू श्री रामचंद्रजी सोबत. लक्ष्मणाला राग आला. लक्ष्मणाने बाणसंधान केला. प्रभू श्री रामचंद्रजी बघा, ही सर्व योजना असते आधीपासूनच. योजना ही आपण नाही जाणू शकत. आता इतकीच गोष्ट सांगतो तुम्हाला. विशाखाच्या घरी कोण किती वाजता, किती वाजून, किती मिनिटांनी, किती सेकंदांनी आलं, हे सुद्धा यांनी ठरवलेलं आहे. बोला जय गजानन. ही सर्व पूर्ण योजना असते.
प्रभू श्री रामचंद्रजीच्या हाताने त्याचा वध होणार होता. म्हणून देव काय म्हणतात, लक्ष्मणा थांब, थोडा थांब. आणि नंतर देवाने धनुष्यामध्ये बाण संधान केला आणि एक बाण मारला. तो जाऊन त्या विराट राक्षसाच्या छातीला लागला आणि तो जमिनीवर पडलेला आहे. त्याच्या मुखातून बघा, राक्षस योनीमध्ये आहे, असुर आहे, परंतु जेव्हा देवाचा बाण लागला, बाणाचा स्पर्श झाला, तर त्याच्या मुखातून मरता मरता काय निघालं, राम. ही आहे देवाची कृपा. त्याच्यावर सुद्धा देवाने कृपा केली. तो मरण पावला, कर्कटी विधवा झाली. त्याच्यानंतर तिचे जे आई बाबा होते कर्कटीचे, पुष्कसी आणि कर्कट, हे दोघं एकदा अगस्त्य मुनीचे शिष्य, ज्यांचं नाव होतं सुतीक्ष्ण, ते एकदा आपल्या समाधीमध्ये होते. प्रभू भगवंताचं कीर्तन करत होते आणि या डोक्यामध्ये मौन होते. ते बिलकुल मौन, एक शब्द सुद्धा बोलत नव्हते. इथं कंठामध्ये कीर्तन सुरू होतं. तुम्हाला एक सांगतो बघा, मानसिक नामस्मरण सुद्धा करता येते. कधी कधी काय होते की आपण अशा जागी असतो की ज्या ठिकाणी आपण जोऱ्याने नामस्मरण सुद्धा करू शकत नाही. जसं तुम्ही प्रवासामध्ये आहे, तीर्थयात्रेमध्ये गेलेले आहे, द्वारका नगरीमध्ये भगवंताचं दर्शन घेताय, खूप गर्दी आहे, परंतु आता तिथं आपण संकीर्तन जोऱ्याने करू शकत नाही. आतमध्ये कंठामध्ये सुद्धा आपण भगवंताचं नाव घेऊ शकतो. ते सुतीक्ष्ण त्याप्रमाणे करत होते. इकडे कर्कट आणि पुक्षसी त्यांनी बघितलं की आता आम्हाला आहार मिळाला, म्हणून ते त्यांना खाण्याकरिता धावले दोघंही. आता याला आपण खाऊन टाकू, हा नर आहे, पुष्कळ दिवसापासून आपण उपोषी आहोत. जसं सुतीक्ष्णाच्या अंगावर ते दोघे नवरा बायको धावले, कर्कट आणि पुष्कसी, तसं अगस्त्य ऋषीचे शिष्य सुतीक्ष्णाने डोळे उघडले. हा सुतीक्ष्ण कोण? जेव्हा प्रभू श्री रामचंद्रजी आले होते आश्रमामध्ये अगस्त्य ऋषीच्या, त्यावेळेस हा सुतीक्ष्ण आनंदाने नाचायला लागला होता. कधी आपलं होते बघा, एखाद्या फंक्शन मध्ये जसं देव महाराजांची कथा वगैरे असते, तेव्हा आपण सुद्धा न नाचणारी बाई सुद्धा नाचायला लागते, कारण ती एक अलगून तिकडून शक्ती येते, वरून शक्ती येते ती. हा सुतीक्ष्ण जेव्हा याने डोळे उघडल्याबरोबर ते दोघे मरण पावले त्या ठिकाणी आणि त्यांचा अंत झाला. आता ही कर्कटी एकटी राहिली. आई गेले, बाबा गेले, नवरा गेला. आता ही सह्य पर्वतावर राहायला लागली. तिथून एकदा रावणाचा भाऊ कुंभकर्ण तिथून जात होता. हिला त्याने एकटी बघितली आणि जबरदस्तीने तिच्यासोबत समागम केला, शारीरिक संबंध स्थापित केला आणि तो बेटा तिथून कुंभकर्ण कुठे गेला? लंकेमध्ये निघून गेला. ही गर्भवती झाली आणि 9 मासी हिला एक पुत्र झाला. त्याचं नाव ठेवण्यात आलं भीम. आता हा समजदार झाला. जेव्हा आपले मुलं समजदार होतात तेव्हा बरोबरीचे झाल्यानंतर, एक सांगू का तुम्हाला, आता सांगूनच देतो. जेव्हा मुलगा बरोबरीचा होतो आपल्या आणि आई बाबाकडे डोळे वटारून बघतो आणि जोराने आवाज करून बघतो, तेव्हा आई बाबा काही बोलू तर शकत नाही, परंतु वाईट वाटते हो. बोला जय गजानन. हा आता बरोबरीचा झाला, कर्कटी जवळ बसून आहे. विचारतो, आई माझे बाबा कोण? तर कर्कटी म्हणते, बेटा आधी माझं लग्न झालं होतं विराट सोबत, त्यांना प्रभू श्री रामचंद्रजी मारून टाकलं, जे विष्णूचे अवतार होते. त्यानंतर कुंभकर्णाने माझ्यासोबत जबरदस्ती केली आणि मी गर्भवती झाली आणि तू मला झाला बेटा. आणि माझा जो दुसरा नवरा कुंभकर्ण, याला सुद्धा प्रभू श्री रामचंद्रजी विष्णूजीचे अवतार मारणार आहे, त्यांचा सुद्धा वध होणार आहे. आता मात्र भीमला खूप राग आला. त्यांनी विचार केला की हा राम म्हणजे कोण? विष्णूजीचे अवतार. मी आता चुपचाप बसणार नाही. तो भीम एका पर्वतावर गेला आणि त्याने ब्रह्माजींना प्रसन्न करण्याकरता 1000 वर्षापर्यंत तपश्चर्या केली. पूर्ण 3 लोक हादरून गेले आणि ब्रह्माजी त्या ठिकाणी प्रगट झाले आणि खूप प्रसन्न झाल्यानंतर ब्रह्माजी म्हणतात, ज्यांना 4 मुख आहे, ब्रह्माजींचं एकच पूर्ण जगामध्ये एकच स्थान आहे. कोणतं? राजस्थानमध्ये पुष्कर. आणि एकच स्थान काय आहे? एकच मंदिर काय आहे? ती कथा सांगायला आता माझ्याजवळ वेळ नाही, आपण पुन्हा केव्हा तरी भेटू तेव्हा सांगू. ब्रह्माजी ज्यांचे 4 मुख आहेत, तुम्ही पुष्करला जेव्हा जाता दर्शनाकरिता तर 3 मुख तुम्हाला दिसतात, 4थं मुख आरशामध्ये दिसते, मागं आरसा लावलेला आहे. ब्रह्माजी प्रसन्न झाले, बेटा काय पाहिजे सांग. तर यांनी मागितलं की मला इतकी शक्ती घ्या की मी ब्रह्मांडामध्ये माझ्यासारखा शक्तिशाली कोणीच राहायला नाही पाहिजे. ब्रह्माजीने म्हटलं, एवमस्तु एवमस्तु एवमस्तु. आता हा बेटा भीम उन्मत्त झाला
त्यांनी सुरुवातीला स्वर्गावर आक्रमण केलं, सर्वांना हरून टाकलं, पराजित केलं. आता या भूमीवर त्यांनी युद्ध करणं सुरू केलं. भीमशंकर जे ज्योतिर्लिंग आहे 6व्या नंबरचं, त्याच्यामध्ये विवाद आहे. 2 जागा, कोणी म्हणतात पुण्याजवळ आहे, पुणे जवळ आहे, आणि दुसरं आसाम मध्ये आहे, ज्याचं आसाम मध्ये असं म्हणतात, ज्याचं नाव होतं आधी कुरांजल. तर तो आता इथं आक्रमण करायला लागला. आसाम देशाचा राजा सुदक्षिण, त्याच्यावर सुद्धा यांनी आक्रमण केलं. पूर्ण प्रजा हैराण झाली. त्याला बंदिस्त केलं आणि तुरुंगामध्ये नेऊन त्याला दाबून दिलं. आता लक्ष द्या, प्रवचन राहिलं फक्त 3 ते 4 मिनिटाचं. आता मात्र हा तुरुंगामध्ये आहे, याच्यासोबत याची प्रजा आहे, हा राजा आहे, याच्यासोबत याची प्रजा आहे. परंतु सुदक्षिणचा एक नियम होता की तो दररोज एक मातीचं शिवलिंग बनत होता, त्याला अभिषेक करत होता, पूजन करत होता, आणि ओम नमः शिवायचा जाप केल्यानंतर त्याला विसर्जन करत होता. त्यानंतरच तो पाणी किंवा काहीतरी खात होता. हा त्याचा पक्का नियम होता. आता तुरुंग आहे, तिथं तुरुंगाच्या दरवाजाच्या बाहेर कच्ची माती होती. त्यांनी तो हात असा बाहेर काढला सलाखीतून आणि एक छोटंसं शिवलिंग बनवलं. त्याचा मानसिक अभिषेक केला. तिथं दूध कुठून येणार, पाणी कुठून येणार? मानसिक अभिषेक केला. देवा, महादेवा, भोले शंकरा, मी तुझा अभिषेक करत आहे. ओम नमः शिवायचा जाप सुरू केला. जसं त्यांनी ओम नमः शिवाय म्हटलं, त्या तुरुंगामध्ये 100 लोक होते. सर्वांनी ओम नमः शिवाय म्हणणं सुरू केलं आणि त्यांनी ते नंतर देवाचं विसर्जन केलं. दुसऱ्या दिवशी तसं झालं. जसं आवाज यायला लागला, एका गुप्तचराने भीमला सूचना दिली की तुम्ही ज्याला बंदिस्त केलाय सुदक्षिणला, तो तर तुरुंगामध्ये महादेवाची पूजा करत आहे. त्याला खूप राग आला आणि तो त्याच ठिकाणी आला. तुरुंगाचा दरवाजा उघडण्यात आला, कुलूप तोडण्यात आला आणि म्हटलं, तू इथे चुपचाप राहत नाही, इथे माझ्या महादेवाचा, जे माझे सर्व शत्रू आहे त्यांचा तू जप करत आहे. इतक्या रागाच्या भरामध्ये त्यांनी हातातली आपली तलवार काढली. जशी त्याने तलवार काढली आणि तो कुठं मारायला लागला? सुदक्षिणला नाही, जे शिवलिंग बनवलं होतं मातीचं, त्या मातीच्या शिवलिंगावर त्याचे 2 तुकडे करण्याकरिता त्यांनी तलवार वर उचलली. जशी तो तलवार मारायला लागला तशी त्या ठिकाणी आपले भोले बाबा प्रगट झाले. बोलो भोले शंकर बाबा की. भोले शंकर बाबा प्रगट झाले आणि त्यांच्या हातामध्ये एक धनुष्य होतं, ज्याला म्हणतात पिनाक धनुष्य. त्याचा बाण संधान केला आणि एक बाण मारला. त्याला वरदान काय मिळालं होतं? तू सर्वात शक्तिशाली राहतील 3ही लोकांमध्ये, स्वर्गलोक, आपण जिथं बसू ना, भूलोक, आणि याच्या खाली पाताळ लोक, 3ही लोकांमध्ये तू शक्तिशाली राहशील, अशा त्याला वरदान होता. परंतु याच्याही वर माझे भोले बाबा आहे, याच्याही वर त्यांनी एक बाण मारला. तो बाण त्याच्या छातीला लागला आणि त्याच ठिकाणी हा भीम मरण पावला. तिथं सुदक्षिण हात जोडून देवाकडे एकसारखा बघत आहे. डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहत आहे. हे अश्रू कोणते? 2 प्रकारचे अश्रू असतात. एक अश्रू आनंद अश्रू, जे थंड असतात. दुसरे अश्रू आपण दुःखामध्ये जे आपल्या डोळ्यातून निघतात ते गरम असतात. याच्या डोळ्यातून थंड थंड अश्रू निघत आहे. देवाकडे बघत आहे एकसारखा. भोले बाबा खूप प्रसन्न झाले आणि म्हणायला लागले, बोल बेटा, तुला काय पाहिजे? तू तुरुंगामध्ये सुद्धा माझी पूजा केली, तिथे जाप केला, तिथे अभिषेक केला माझा, आणि सांग बेटा तुला काय पाहिजे? मी तुला काहीही देऊ शकतो, तू जे मागशील ते मी तुला देऊ शकतो. त्या सुदक्षिणने आपली सत्ता वापस मागितली नाही, पैसा मागितला नाही, जमीन मागितली नाही. त्यांना एकच मागितलं, देवा, आता तुम्ही या ठिकाणी आले तर इथंच राहा, आता इथून जाऊच नका. तसेच भोले शंकर बाबा एका शिवलिंगाच्या रूपामध्ये त्या ठिकाणी स्थापित झाले आणि म्हणून त्याला नाव काय पडलं त्या ज्योतिर्लिंगाला? भीम आणि शंकर, भीमशंकर. बोलो भीमशंकर भगवान की. प्रवचन संपलं. समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. गण गण गणात बोते.